चहा पित पित काय गहन विचार चालू होता काय माहिती. एनिवेज हे चालतच राहतं माझ्यासोबत. हाय, मी गायत्री आणि आज मी निघालीये खडकवासला, जे की प्लॅन मध्ये 1% पण नव्हतं. फक्त रोहनच्या अर्धवट माहितीमुळे अचानक भयानक झालेला प्लॅन. कामासाठी बाहेर पडले होते पण फुल टाइमपास भाई, फुल टाइमपास. मग काय गेलो तिकडे हे झाडाझुडपातून रस्ता काढत काढत एका पॉइंटला आणि भयानक ऊन पडलं होतं भाई, भयानक. पण आपण सनस्क्रीन निबार चोपली होती स्किनवर, त्यामुळे सूर्यदादांनी किती जरी ब्राईटनेस वाढवला तरी आपला ब्राईटनेस कमी नाही होणार. आणि तिकडे हे काका मासे पकडत होते भाई. पहिल्यांदा आयुष्यात मासे पकडताना बघितलंय मी कोणाला तरी. तिथलं पाणी आणि त्या पाण्यातले बदक बघून, तिथल्याच झाडाचे फुलं तोडून 100-150 फोटोज काढून मोबाईल पडता पडता वाचवला. आणि मग ही टेस्टी मॅगी खाल्ली. आणि किती थंडी असली तरी जर्किन घालून आईस गोळा खाईल, पण खाईलच. आणि असाच दुसऱ्यांच्या गाडीला मोबाईल चिपकून जाईल असं कधीच होणार नाही. निघालो घराकडे ट्रॅफिक मधून रस्ते काढत काढत. फायनली पोहोचलो. रोहनला बाय केलं आणि मी निघाले वॉकिंगला. अँड दिस इज माय आउटफिट गाईज. मध्ये सलोनी आणि रेणुका पण जॉईन झाल्या मला. आधी दत्तांचं दर्शन घेतलं, मग लक्षात आलं अरे आपण तर व्लॉग पण बनवतो, चला करा रेकॉर्ड. सलोनी आणि माझं डोकं लावून नेमकं कोणत्या लाईट मुळे व्हिडिओ येत नाही ते शोधून काढलं. ती लाईट बंद केली आणि मग डबल रेकॉर्ड करायला चालू केलं. आणि व्हिडिओ साठी का होईना तिघींनी पण देवाच्या पायावर डोकं टेकवलंच. नजरिया भाई, नजरिया. जसा तुम्ही विचार कराल तशी तुमची बुद्धी होत जाणार. इट्स अपॉन यू गाईज. तर थिंक पॉझिटिव्ह. मग वॉकिंगला निघालो. ते झाल्यावर थोडा वेळ बसलो. आणि मी सांगते गाईज, तुम्ही जर तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटे असाल तर चॉकलेट तर हट्टाने मागून घेतच जा. आणि चॉकलेटच्या आतमध्ये मुंगीच्या पाया एवढा का होईना फ्रूट पल्प असल्यामुळे हे चॉकलेट 15 रुपयाला होतं. मग ही युनिक स्कूटर पाहिली. कसली मस्त स्कूटर आहे, निवांत बसून जाता येईल यावर, भारी आहे ना. आणि रेणुकाच्या घरी जाऊन तिघींनाही बॉयफ्रेंड नाहीये तरीही एकमेकींच्या लग्नात कसा डान्स करायचा पार्टनर सोबत हे सगळं चालू होतं. आणि बॅकग्राऊंड मध्ये माझं वेगळंच काहीतरी चाललं होतं. कशी आहे हेवी ड्रायव्हर, छोटा पॅक बडा धमाका. आणि घरी जाताना त्याच मंदिरातली आरती भेटली जिथं आम्ही पाया पडायला गेलतो. या पाणीपुरीवाल्या भैयाकडे रतीब लावल्यासारखं पाणीपुरी खातो भाई आम्ही. लय भारी देत होतो, एकच नंबर. या ओव्हर ऍक्टिंगला सोडलं आणि जा म्हणलं तरी जात नव्हती. फायनली गेली बाबा, बरं झालं. आणि इथं मी म्हणत होते अंड नॉन व्हेज आहे, ती म्हणत होती व्हेज आहे. असं करत करत तिनं मला घरी सोडलं. पण अंड व्हेज का नॉन व्हेज याचा शोध नाही लागला. तुम्हीच सांगा आता कमेंट करून.